दीपक ठाकूर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरा प्लीज विनंती करतोय. तर टीम कॅप्टन दीपक ठाकूर आम्हाला आयोजकांच्या वतीने सूचित केलं जातं. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले नाहीत कारण की समोरचा टीम जो आहे तो उपस्थित आहेत आणि जर तुमचा खेळाडू दोन मैदानाच्या आतमध्ये गेले नाही तर पॅनलाइज केलं जाईल. इथे कोणत्याच खेळाडूची प्रतीक्षा केली जाणार नाहीये कारण की आधीच भरपूर उशीर झाला आणि आजच्या दिवसामध्ये चला तर या स्पर्धेचे काही नियम आहेत. पहिलं षटक जे आहे ते 40+ गोलंदाज हाताळेल हे कंपल्सरी असणारा या स्पर्धेचा नियम आहे आणि स्ट्राईक वरती फलंदाज हा 40+ असणार आहे आणि आयकॉन खेळाडू या खेळाडूला बॅटिंगसाठी तेव्हाच येता येईल ज्यावेळेस टीमचे 3 विकेट गेलेले असतील. म्हणजे 5व्या क्रमांकावरती कॅप्टन उतरेल टीमचा. ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. चला प्लेइंग 11 लिस्ट आपल्याला पाहायला मिळेल. यतीश 11 या टीम कडनं. चला दोन टीमचे 12th मॅन प्लीज विनंती करतोय. 12th मॅन प्लीज विनंती करतोय लगेचच पाठवायचे आहेत अन्यथा 3 चेंडूंचं या ठिकाणी एक षटक पूर्ण होण्याच्या अगोदर चला या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पारितोषिक लावलं गेलंय. या स्पर्धेचे मात्र यशस्वी आयोजक अर्थातच महेंद्र शेठ नाईक. जर हॅट्रिक षटकार लगवतो फलंदाज तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. जर हॅट्रिक विकेट घेतोय गोलंदाज कोणताही गोलंदाज तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना महेंद्र शेठ नाईक यांच्या माध्यमातून दिलं जाईल. दोन टीमचे 12th मॅन प्लीज विनंती करतोय. एक षटक कंप्लीट होण्याच्या अगोदर दोन टीमचे 12th मॅन आमच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. ओके AR नाईक स्ट्रायकर्स टीमचे 12th मॅन आलेले आहेत. तर यतीश 11 या टीमचे कॅप्टन. चला पहिला गोलंदाज संजय पाटील स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. गजानन नाईक आणि तानाजी शेख आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक हर्ष कडे झाली कदाचित चूक आणि चेंडू सीमारेषा पार. हा चौकार DGPL चा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गजानन नाईक यांच्या बॅट मधनं पहिलाच बॉल पेच करत असताना चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मिस फिल्डिंग झाली जिथे मात्र एकच धाव होती तिथे 4 धावा मिळाल्यात. यतीश 11 त्यांच्या विरोधामध्ये AR नाईक स्ट्रायकर्स या दोन टीमचे खऱ्या अर्थाने कॅप्टन. खूप गुणवान खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाज पुढे तयार होतात संजय. यावेळचा बॉल मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल मात्र चेंडू डॉट पाहायला मिळतो. प्रत्येक मॅच भरपूर महत्वाची असणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 2 ग्रुप्स असतील. एका बाजूला A ग्रुप दुसऱ्या बाजूला B ग्रुप. 8 संघ या स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल होता चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज धावतायत. एक सिंगल रन आणि पंचांचा इशारा आला. हा नो बॉल असणार आहे. बिमर बॉल. पहिलं षटक 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा नियम स्ट्राईक वरती 40+ खेळाडू फलंदाजी करेल. प्रथमतः ज्यावेळेस गोलंदाजी येईल पहिली ओव्हर टाकण्यासाठी तोही गोलंदाज 40+ असणार आहे आणि जर 3 फलंदाज आउट होत नाही तर आयकॉन खेळाडू बॅटिंगला येणार नाहीये. 3 फलंदाज बाद झाल्याच्या नंतरच आयकॉन खेळाडू बॅटिंग साठी येईल. ही चांगली संकल्पना आम्हाला पाहायला मिळते कारण की धारावी गावचे खेळाडू आणि जर ते ओपनिंगला आले तर चांगलं प्रहार पाहायला मिळते. यावेळचा फटका मात्र समोरच्या दिशेला खूप चांगला फटका पाहायला मिळाला आम्हाला. चेंडू सीमारेषा पार. चौकाराच्या सहाय्याने मात्र तंजिलनेही आपलं अकाउंट ओपन केलेला. 10 आकड्यावरती धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. तंजिल शेख आणि गजानन नाईक दोन्ही खेळाडूने मात्र चौकाराच्या सहाय्याने या ठिकाणी अकाउंट आपला ओपन केलेला आहे. टीमची धावसंख्या 10. खूप चांगली सुरुवात AR नाईक स्ट्रायकर्स या टीमची पाहायला मिळते. यावेळचा बॉल मात्र चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम झाला. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल आणि तोपर्यंत आपण पाहतो एक सिंगल रन.
एका सिंगलच्या सह्याने मात्र टीमची धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा त्या फलकावरती. या बॉलवरती झेल होणं भरपूर महत्वाचं होतं. तंजील चांगला फलंदाजा आणि झेल पर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक जो आहे तो पोहोचला असता. राईटामधून विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. विकेट किपरने पुन्हा एकदा केली आहे चूक. 1+1 अशा 2 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. खूप धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात झालेली आहे AR नाईक स्ट्रायकर्स या टीमची. यतीश 11 संघ पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना संजय. यावेळचा बॉल मात्र बॅकफूट वरती जाऊन मात्र पॉइंट रिझल्ट खेळण्याचा प्रयत्न तंजिल्याचा पाहायला मिळाला, परंतु हा वाईट बॉल पंचांचा इशारा येतो. टीमची धावसंख्या मात्र या वाईटच्या सह्याने 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चेंडू आतापर्यंत झालेत 4 बॉल आतापर्यंत झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. P1चा पहिले षटक आपल्याला पाहायला मिळतात. 40+ एक खेळाडू. यावेळचा फटका समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तंजील शेखच्या बॅटमधनं आलाय. अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू सीमारेषा पार. DGPL पहिला षटकार. चांगला फलंदाजा. यावेळचा बॉल मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतात. पहिलं षटक भरपूर महागडं आपल्याला पाहायला मिळालं संजय यांचं, ज्यामध्ये 20 धावा खर्च केल्या. विकेट गमावलेली नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये AR नाईक स्ट्रायकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 20 बिनगडी बाद. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या संवेद मात्र आपण पाहतो लेजंड बॉयस कराबे गावाचा हा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, ज्याने मात्र भरपूर मनोरंजन केलं प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आणि दारागाव प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा दशरथ सरांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये त्यांचाही आवाज आणि या मैदानावरती खूप चांगला खेळ धारावी गावचे खेळाडू सातत्याने करतात. आणि या धारावी गाव प्रीमियर लीग मध्ये आता तंजील शेखने मात्र खूप चांगली सुरुवात केलेली आहे. AR नाईक स्ट्रायकर्स या टीम कडे खेळत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गजानन नाईक यांना, ज्यांनी मात्र पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. त्याच्यानंतर मात्र तंजीलने पुढचं काम अगदी सहजरित्याने सोपरित्याने पार पाडलं. P1च्या पहिल्या षटकामध्ये काउ कॉर्नर रिझनला डीप काउ कॉर्नर रिझनला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला जरूर मिळतोय. त्याच्यानंतर एक लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अमोल नाईक, अबू नाईक आपल्याला पाहायला मिळतात. झेल भरपूर महत्वाचा होता तंजील शेखचा. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक का झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. चला पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये मिस टाइम झाला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालेला आहे. आणि भरपूर चुका आपल्याला पाहायला मिळतात यतीश 11 या टीम कडनं. चला 5 ओव्हरची मॅच असणार आहे आणि 4 षटकं तुमच्या 20 मिनिटाच्या आत संपले पाहिजेत. टीमचे कॅप्टन आणि आता तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागणार आहे शेवटच्या ओव्हरसाठी. 20 मिनिटाच्या आत 4 षटकं संपली पाहिजे शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि जसं मात्र पहिलं सत्र संपेल अर्थातच एक इनिंग कंप्लीट होईल. दुसरे टीमचे कॅप्टन अर्थातच दुसरी मॅच ज्यांची असेल त्यांचे टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेचच यायचा. वारंवार आम्हाला अनाउन्समेंट करायला लावू नका. गतीमध्ये परिवर्तन केलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते या अमोल यांच्या माध्यमातून. अब्बू खूप चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर मार पडलाय संजय यांना.
आणि ती भरपाई करून घ्यावी लागणार आहे, कारण की P1च्या षटकामध्ये धावा जास्त आल्यानंतर P2च्या ओव्हरमध्ये तुम्हाला कव्हर करावं लागतं, ज्यावेळेस पहिला गोलंदाज भरपूर धावा खर्च करतो. यावेळचा बॉल मात्र शॉर्ट बॉल होता, गॅप मध्ये बॉल निघून गेला, डीप स्क्वेअर लेगला आणखीन एक चौकार तंजीलच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एअर नाईक स्ट्रायकर्स टीम साठी आणखीन एक चौकार. कदाचित होता आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. अब्बूने खूप चांगलं षटक टाकलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा फलकावरती 28 धावा. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा अब्बूने खर्च केलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या संजय याने, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कव्हर करत असताना 2 पॉवर प्लेची षटकं संपली आणि 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर टीमची धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 28-28. पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या षटकामध्ये. यतीश 11 तुमचं 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. कॅप्टन रोहन पाटील 12th मॅन. चला आयुष आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आलेली आहे. दुसरा बॉल राईट आर्म होता विकेटने मात्र हा डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू चालला. 1च रन मिळाले या बॉलवरती. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला जरूर मिळतो एआर नाईक स्ट्रायकर्स. टॉस कॅप्टनने गमावला आणि टॉस गमावल्यानंतर प्रथम तर त्यांना बॅटिंग करावी लागते आणि बॅटिंग करत असताना मात्र दमदार सुरुवात केलेली आहे एअर नाईक स्ट्रायकर्स या टीमच्या सलामीवीराने, जिथे मात्र गजानन नाईक आणि तंजील शेख हे दोन्ही फलंदाज मात्र चांगली बॅटिंग करत असताना यावेळचा बॉल पुन्हा एकदा पाहतो आपण डिप एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळण्याचा प्रयत्न गजानन यांचा आता मात्र कमबॅक करतोय या मॅच मध्ये. यतीश 11 इथून कमबॅक करावा लागणारा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, त्याच्यानंतर मात्र 8च धावा आलेल्या आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरची सुरुवातही लाजवाब पाहायला मिळते आयुष्यांच्या माध्यमातून. राईट आर्म विकेटने आपल्या ओव्हरमधला 4था बॉल घेऊन यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवला गेला. संधी होती इथे बाद करण्याची गजानन यांना, परंतु ती मिस केलेली आहे. सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते, चिकी सिंगल. प्रत्येक स्पर्धेमध्ये हा नियम जरूर असतो. ज्यावेळेस स्पर्धेची पहिली मॅच असते, जर बॉल हरवला किंवा बॉल फुटला तर न्यू फ्रेश बॉल दिला जाईल. तो कोणत्याही क्षणाला 5व्याही ओव्हरमध्ये. दोन टीमचे कॅप्टन यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले गेलं. इथे स्लोअर वनने बीट केले तंजील शेखला. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 31 धावा. चांगली गोलंदाजी केलेली आतापर्यंत आयुष याने.
AR नाईक स्ट्रायकर्स या टीमच्या फलंदाजांना मात्र या ठिकाणी थांबवण्यामध्ये यशस्वी झाला आयुष. यतीश 11 या टीमच्या कॅप्टनने मात्र चांगली रणनीती आखलेली आहे. जवळचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, परंतु त्याच्या डोक्यावरना बॉल मात्र फरार झाला. वन बाउंस सीमा रेषा पार. तंजील शेखच्या बॅटमधनं बराच उशिरानंतर आलाय हा चौकार. सर्व टीमचे कॅप्टनला की ड्रिंक्स ब्रेक मध्ये जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण की आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायच्या आहेत. 5-5 ओव्हरच्या मॅचेस सर्व आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आम्हाला पाहायला मिळतील. चौथ्या ओव्हर मध्ये सूरज भोईर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गजानन नाईक या ठिकाणी बाद होत आहेत. चांगलं योगदान दिलं आपल्या टीमला, परंतु मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती आम्हाला नवीन फलंदाज पाहायला मिळतात. अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. याही खेळाडूने मात्र चांगलं काम आणि चांगली कामगिरी मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमसाठी केलेली या सिंगल डबल, त्याच्यानंतर मात्र गॅप मध्ये फटके अमित पाटीलचे आम्ही सातत्याने पाहिलेले आहेत रजनी स्पर्धेमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सूरज भोईर, ज्याने मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट घेतलेली आहे. या स्पर्धेची पहिली विकेट. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर्सला, परंतु हा बॉल बीट झाला. बॅटचा खालना बॉल निघून गेला. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल या ओव्हरमध्येही मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि दोन्ही बॉल मात्र चांगल्या रीतीने हाताळलेत या गोलंदाजाने. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवलाय AR नाईक स्ट्रायकर्स या टीमच्या फलंदाजांना. टीमची धावसंख्या धावफलकावरती 35 धावा 35. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, स्ट्राईक रोटेट केलेली आहे तंजील शेख, जो सेट झाला या मैदानावरती AR नाईक स्ट्रायकर्स या टीमसाठी. चला, प्रेम नाईक यांच्याकडनं मात्र सुवर्ण संधी आलेली आहे. AR नाईक स्ट्रायकर्सच्या प्रत्येक फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी मात्र 300 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. सूरज भोईर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. तंजील शेख सेट बॅट्समॅन आहे, त्याच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला आपल्याला. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चौकारही पाहायला मिळाला, षटकारही पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅटमधनं रन्स येतात. ही विकेट भरपूर महत्वाची असेल यतीश 11 या टीमसाठी. गोलंदाज यार गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. सूरज भोईर या वेळचा बॉल मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. तंजील यांच्या बॅटमधनं 1 रन कंप्लीट झालेली आहे आणि डिक्लेअर रिझन मध्ये हा बॉल गेला. टीमची धावसंख्या एका सिंगलने मात्र पुढे जात असताना 37 धावा दाफलकावरती. 37 धावा दाफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दारागाव प्रीमियर लीग 2025 ची पहिली मॅच यतीश 11 त्यांच्या विरोधामध्ये AR नाईक स्ट्रायकर्स
सुरुवात दमदार केली होती AR नाईक स्ट्रायकर्स या टीमने, त्याच्यानंतर मात्र कमबॅक करून दिलं यतीश 11च्या गोलंदाजाने. याही वेळचा बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पुन्हा एकदा अमित पाटील आपल्या स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या मात्र या एका सिंगलने पुढे जात असताना 38-38 धावफलकावरती. शेवटचा बॉल सूरज भोईर यांची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळचा फटका मात्र चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. विकेट नंबर 2. अमित पाटील मैदानाच्या बाहेर जाईल आणि सूरज भोईरला मात्र दुसरी सफलता मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती ही विकेट घेतलेली आहे आणि 4 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 38 धावफलकावरती. शेवटचा षटक शिल्लक आहे. माझी चला तंजील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतात. टीमचे कॅप्टन आहेत रोहन पाटील आणि दोन टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच विकी भोईर, कामेश नाईक. टॉस साठी लगेचच आपण यायचा. शॉर्ट बॉल होता, हा पुल करायचा होता तंजील शेखला, परंतु इथून बीट झाला बॉल. पंचांचा इशारा बाईकच्या माध्यमातून 1 रन मिळेल AR नाईक स्ट्रायकर्सच्या टीमला. दीपक ठाकूर थोडेसे मात्र निराश आहेत. त्यांच्याकडे स्ट्राईक जाणं आता भरपूर महत्वाचा असणार आहे, कारण की तंजील शेखच्या बॅटमध्ये रन्स आता येत नाहीयेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आले, त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलं तंजील शेखला यतीश 11च्या गोलंदाजाने. फुल टॉस बॉल होता. याही बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये आणि सिंगल रन. टीमचे कॅप्टन आता दीपक ठाकूर स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतील. किंग्स ऑफ किंग विकी भोईर टीमचे कॅप्टन. आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि त्याच्यानंतर आम्ही इन्व्हाइट करू मनोहर ग्रुप 5151 कामेश नाईक या दोन टीमचे कॅप्टन. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे, बॅटची एज लागली. पहिल्याच बॉल वरती मात्र दीपक ठाकूर AR नाईक स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन पहिल्याच बॉल वरती तंबूचा आश्रयाला जात असताना आणि विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाते दीपक ठाकूर. पन्नास पर्यंत पोहोचणं भरपूर महत्वाचं असेल. यावेळचा बॉल मात्र खोलात टाकला गेला. पायावरती हा बॉल आदळल्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्याचा प्रयत्न राजेश भोईर यांना, परंतु 1 रन त्या ठिकाणी मिळेल आणि या 1 रनच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तंजील शेख जो सलामीला आलेला होता तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, स्ट्राईक वरती आहे.
प्रत्येक मॅच भरपूर महत्वाची असणारा या स्पर्धेमध्ये. यावरचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्यात लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेतोय भरपूर वेगाने. फक्त एक सिंगल रन कंप्लीट केली गेली आहे. 42 धावा फलकावरती लागल्या. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा खेळ संपण्यासाठी. राजेश भोईर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. 40+ हे आमचे खेळाडू आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. परंतु DGPL मध्ये चांगला खेळ करावा लागणार. पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते त्यांच्या वरनं मात्र बॉल पाठवून दिलाय. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येईल. या बॉलवरती जास्त नुकसान होणार नाही यतीश 11 या टीमचं आणि या बॉलवरती एक सिंगल रन मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती 43 रन स्कोर कार्ड वरती आणि 44 रन्स टार्गेट सेट केला यतीश 11 या टीमच्या समोर. AR नाईक स्ट्रायकर्स या टीमच्या खेळाडूने आणि जसं मात्र यतीश 11 हा संघ बॅटिंगसाठी उतरेल आणि AR नाईक स्ट्रायकर संघ फिल्डिंगसाठी उतरेल. तुमच्या समोर आम्ही आवाज घेऊन येतोय नवी मुंबईचा आवाज, व्हॉइस ऑफ नवी मुंबई अर्थातच आमचे दशरथ. थँक्यू सो मच. आणि दोन टीमचे कॅप्टन चला आपण टॉस करून घेऊ प्रथमतः आणि त्याच्यानंतर मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. विकी भोईर, कामेश नाईक दोन टीमचे कॅप्टन. लगेचच या प्लेइंग 11 आपण रेडी करून ठेवायची आहे. या स्पर्धेची मात्र नाही जर फुटेज नसतील तर प्लीज, कारण दोनच कॅमेरे आमच्याकडे तिथं फुटेज जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं ऑनफिल्ड जे अंपायर देते तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि हा तो पोल मध्ये आलाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम असेल. चला पहिली जोडी यतीश 11. जर झाडाला लागले चौकार आहे का? धामा धामा झाड जर लागले चौकार असेल म्हणजे अजून वाटते तुम्हाला 2 धावा वाटते बहुतेक वाढतील. 3 धाव म्हणजे फक्त 1 धाव झाली त्याच्या. अच्छा चला दोन्ही संघाने तो डिस्कस करा पहिल्यांदा. 4-4 यस. टोटल स्कोर इज 47 टू विन म्हणजे तब्बल 46 धावा काढून 27 धावांचं आव्हान असेल. यतीश 11 अतिशय दमदार स्पर्धा सालाबाद प्रमाणे दारेगाव प्रीमियर लीग 2025. चला कामेश नाईक कुठं आहे? थांबा एक शॉट संपू द्या. चेंज एक ओव्हर द्या ना ते करून घ्या ना प्लीज. आपल्या काय चला या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. एकीकडे असेल विकी भोईर IS पेल ब्रँड आणि कामेश नाईक. चला चला प्लीज विनंती करतो कामेश नाईक तुम्हाला आम्ही भरपूर वेळ थांबलो. विकी भोईर या ठिकाणी भरपूर वेळ झाला उपस्थित होते. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला कामेश नाईक असणार आहे, दुसऱ्या बाजूला विकी भोईर किंग्स ऑफ किंग टीमचे कॅप्टन विकी भोईर आणि मनोहर ग्रुप 5151 कामेश नाईक आपल्याला पाहायला मिळतील टीमचे कॅप्टन. आणि षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावर राजेश भोईर. अतिशय एक अनुभवी प्लेयर, 40+ दिग्गज खेळाडू, लेजंड खेळाडू. कारण या स्पर्धेचा नियम आहे पहिले षटक एक कुठल्याही परिस्थितीत 40+ प्लेयर खेळणार. थँक्यू सो मच. नामदेवजी पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस करायचा. नामदेवजी पाटील साहेब आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला किंग्स ऑफ किंग, दुसऱ्या बाजूला मनोहर ग्रुप 5151 दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस केला जातोय. आणि कॉल कोण करेल? कामेश नाईक. हेड्स इज अ कॉल.
आणि टेल टॉस जिंकला किंग्स ऑफ किंग टीम कॅप्टन विकी भोईर. या विकी, टॉस जिंकला विकी, निर्णय काय असणारा? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि एक प्रश्न आम्ही तुम्हाला निश्चित विचारू. तुम्ही सिनियर आहात धारावी प्रीमियर लीग मध्ये आणि मच्छिंद्र स्मृती धारावी ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठा संघ आहे. DGPL आणि धारावी गाव प्रीमियर लीग, प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग होते आणि प्रीमियर लीग आपण का ठेवतो तर आपल्याला नवीन खेळाडू मिळतील, आपल्या गावासाठी जे प्रतिनिधित्व करतील, बाहेरच्या गावामध्ये जाऊन चांगला खेळ करतील. तर एकंदरीत या धारावी गाव प्रीमियर लीग मध्ये जे यंगस्टर खेळाडू खेळतात त्यांना काय सल्ला द्याल, काय सांगाल, काय मेसेज द्याल जेणेकरून त्यांची एंट्री मच्छिंद्र स्मृती धारावी टीम मध्ये होईल? त्यांचं स्वप्न आहे मच्छिंद्र स्मृती धारावी टीम मधनं खेळायचं, त्यांना काय सल्ला द्याल? प्रत्येकाला एकच सांगणं असेल की जी सुरुवात तर फिल्डिंगच होते का, जास्त करून फोकस करा फिल्डिंगवर, कारण बॅटिंग आणि बॉलिंग ही आपलं टॅलेंट असतोच जे काही असेल. पण जेव्हा आता धारावी गावातून चांगले चांगले खेळाडू आलेत, जसे भावेश नाईकने खूप चांगली प्रगती केली आहे, धीरज भोईर स्टार्टिंगपासून चांगलाच करतोय आणि ते सुद्धा ओपन क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर जातात, तेव्हा संघाला गरज असते नवीन खेळाडूंची आणि नवीन खेळाडू सापडणे खूप गरजेचं आहे. आणि असे लीग जर गावात होत असेल तर नक्कीच चांगले खेळाडू भेटतात, कारण बघितलं असेल जर पॉवर प्लेला चांगली बॅटिंग केली असे जर खेळाडू आम्हाला भेटले तर नक्कीच आमचे प्लेअर ओपनला जाऊन सुद्धा फ्री माइंड असतील का गावाकडून चांगले प्लेअर अजून आम्हाला भेटलेत. सो तेच लीगचं काम असतं. विकी भोईर यांचं म्हणणं आहे का प्रथम तर तुम्ही फिल्डिंग वरती लक्ष द्या, त्याच्यानंतर तुम्ही बॅटिंग बॉलिंग वरती तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. तुम्ही भावेश नाईकचा उल्लेख केला, धीरज भोईरचाही उल्लेख केला, आणखीन एक चांगला खेळाडू तुमच्या मच्छिंद्र स्मृती धारावी टीम कडनं चांगला खेळ करतोय कामेश नाईक, ज्यांच्या समोर तुमची मॅच आहे, त्या खेळाडूबद्दल एकंदरीत काय सांगाल? तोही चांगला परफॉर्मन्स करतोय. कामेशचं जर बोलणं झालं तर भावेशच्या अगोदरपासून कामेश क्रिकेट खेळतोय आणि नक्कीच त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे, कारण ह्या वर्षी खूप संधी मिळाली त्याला आणि त्याने नक्कीच संधीचं सोनं करून दाखवलंय संघाला. लास्ट 2 ते 3 वर्ष कामेश जी बॅटिंग करतोय आमच्या टीमसाठी खूप उपयुक्त ठरते. आणि मी त्याला एकच सांगेल की थोडं फोकस हो अजून, कारण चांगली बॅटिंग तो अजून करू शकतो आणि विश्वास आहे त्याच्यावर. जेव्हा पण जातो, कारण ज्या सिच्युएशनला तो जातो ती खूप हार्ड सिच्युएशन असते आणि त्यातून तो सामना जिंकून देतो आम्हाला नक्कीच. आणि तेच त्याला मी बोलेन का अजून थोडं फोकस होतं या गोष्टीत. थँक्यू सो मच. हे होते विकी भोईर आणि कामेश यांना इन्व्हाइट करतोय. कामेश या आपण. कामेश टॉस पराभूत झाल्यात आणि प्रथम तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तर टॉस जिंकल्याचा निर्णय काय असता, बॅटिंग का बॉलिंग? नक्कीच मी बॉलिंगच घेतली असती, पण आता बॅटिंग आलं तर प्रत्येक प्लेअरला 100% देण्याचा प्रयत्न करायला सांगेन. समोरच्या टीम मध्ये विकी भोईर सारखा एक चांगला गुणवान खेळाडू आहे आणि गोलंदाज, वेगवान गोलंदाज आहे. एक वेगळं चॅलेंज असेल त्याच्या टीमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी. काय रणनीती आखली आहे विकी भोईरच्या टीमच्या अगेन्स्ट? नक्कीच 100% आम्ही जर चांगली बॉलिंग केली आणि वेल बॉलिंग म्हणजे वेल लाईनला बॉलिंग जर आम्ही केली तर विकी भोईर थोडं डिफिकल्ट ठरेल त्याला, कारण की फास्ट विकेट आहे. तर बघू, ट्राय करू लवकरात लवकर त्याला आउट करण्याचा. थँक्यू सो मच. हे होते कामेश नाईक. टॉस जिंकलाय किंग्स ऑफ किंग अर्थातच विकी भोईर यांनी आणि त्यांनी डिसिजन घेतला नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये विकी भोईर इन ऍक्शन गोलंदाजी करताना आपल्याला दिसतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे जॉईन करूयात आपण दशरथ पाटील सरांना. थँक्यू सो मच. यस सर, धन्यवाद. रोहित, अतिशय चांगलं जे कॉम्बिनेशन आमचं रोहित रुपयाने टॉस बॉक्स. चला 47 धावांची गरज. नुकताच जो टॉस झाला आमचे तर अतिशय क्रिकेटचे कट्टर समर्थक आणि बऱ्याच वर्षे नामदेवजी पाटील गेल्या वर्षी त्यांनी सर्व समालोचक असतील, अंपायर असतील, त्यांना सरप्राईज गिफ्ट दिली होती. नामदेवजी पाटील यांनी धन्यवाद देतो, कारण क्रिकेटसाठी सर्व काही अतिशय चांगले व्यक्तिमत्व, उदार व्यक्तिमत्व आहेत. धारावी गावचे बऱ्याच वर्षे क्रिकेटसाठी जोडलेलं त्यांचं नातं आहे. चला टोटल धावा झाल्या 3 वर. आणि काय राजेश भोईर भेदक मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला फक्त 3, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 20 धावा दिल्या होत्या. गोलंदाज 40+ होता संजय पाटील. कारण संजय पाटील हा देखील एक जबरदस्त परंतु सोडलेला झेल जो मिडॉनला त्याच्यानंतर जे कमबॅक केलं होतं. धावसंख्या बिनबाद 3. अतिशय चांगली गोलंदाजी राजेश भोईर. चला नवीन गोलंदाज यार नाईक अँड कंपनी विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनांग. बघा ही DGPL पहिल्यांदाच टिटवाल्यावरून एक शुभेच्छा आल्यात. बैलगाडा शर्यतीचे मालक आमचे तौशिफ शेंदू आणि आमचे कट्टर समर्थक
ज्यावेळी ती वाहुली म्हणून गाव आहे टिटवाला, तिथून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. चला गोलंदाज, नवीन गोलंदाज, काय का गोलंदाजी भेदक मारा. रुपेश वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसऱ्या छोट्या प्रगतीपथावर धाव संख्या इनमेन 3 बिनबाद 3 47 धावांचं टार्गेट. ज्या लक्षाचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ यतीश 11 आणि एआर नाईक 24 मध्ये पाहिजे तब्बल 44, म्हणजे जवळजवळ प्रति षटकामागे 11 धावांचं इक्वेशन. चला स्पीडअप करा प्लीज. बॅकवर्ड गली एक बॅकवर्ड पॉइंट आहे. शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, असं हे आक्रमक फिल्डिंग. मिड ऑफ मिड ऑन राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा पहिला चाबूक शॉट 6 धावांसाठी दमदार टायमिंग. क्लास फटका ओरपी चेंडू होता, ऑन द राईज स्टेप आउट झाला आणि दमदार टायमिंग. आणि हा पहिला दमदार सिक्सर बॅट्समन रोहन. पहिल्या चेंडू गेला आक्रमण केलेला अटॅक, काउंटर अटॅक. संघाची धाव संख्या 9 वर पहिला दमदार सिक्सर. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट क्रिक लाईव्ह, ज्यांनी आगरी कोळी प्रीमियर लीगचे एक भन्नाट अतिशय जबरदस्त टेलिकास्ट प्रसारित करणारे आमचे मुंडे साहेब, त्यांचं हे क्रिक लाईव्ह. पहिल्या चेंडूवर षटकार संघाची धाव संख्या 9 वर. निशांत म्हात्रे असतील, अजय आमचे करायगडचे एक लिजंड अंपायर. चला स्पीडअप करा प्लीज. गावातील 8 मातब्बर संघाचा समावेश. राईट आर्म होते विकेट. ओ येस, वेगावर नियंत्रण. आणि हा चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन असं वाटलं होतं की वाईट असेल, परंतु पंचांनी मात्र कुठल्या वेळेस समर्थन केले नाही. आणि हा शेट डॉट बॉल महेंद्र शेठ नाईक या स्पर्धेचे दमदार आयोजक, सर्व आमदार मंदाताई महात्यांचे कट्टर समर्थक. राईट आर्म होते विकेट तयार. बघा पुन्हा एकदा हा माता भरकटला चेंडू आउटसाइड द ऑफ. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, 1 धावेचा संकेत. टोटल स्कोर इज इन डबल डिजिट 10 for none. टार्गेट एवढं कठीण नाहीये, 47 धावांची गरज आहे. 7 धावा होऊ शकतात. धाव संख्या 47. जयवंत तांडेल असतील, नामदेवजी पाटील असतील. आणि हा या सायकल लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू चकवून गेलाय. गॅदर केले क्षेत्ररक्षक, डॉट डिलिव्हरी. दीपक ठाकूर ही द कॅप्टन. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. हो यस, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. पुन्हा द मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. चेंडू गेलाय फ्लाइंग स्लिप मध्ये. बिनबाद 11 11 फनान. आणि हा लॉप केला चेंडू जाईल लॉंगॉफच्या डोक्यावरून. आणखीन हा जबरदस्त तडाखा. या षटकामधला हा दुसरा दमदार टायमिंग, दमदार सिक्सर. नेत्र दीपक फटका. संघाचा टोटल स्कोर झाला 17. आणि दुसरं षटक लास्ट डिलिव्हरी. पहिल्या षटकात राजेश भोईर यांनी अतिशय कंजूस गोलंदाजी केली. नंतर मात्र जो अटॅक, जे आक्रमण, ना आव देखा ना ताव देखा. दमदार टायमिंग, नेत्र दीपक फटका. टोटल स्कोर इज 17. DGPL धारावी प्रीमियर लीग. आणि हा यस पुन्हा एकदा चेंज ऑफ. असे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. आणि षटक संपलं दुसरं. पहिल्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा. 12 चेंडू 17 धावा. आणि जिंकण्यासाठी पाहिजे 18 चेंडू आणि 30 धावांचे, म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांचं इक्वेशन, समीकरण, आस्किंग रन रेट. नुकताच जो तुम्ही आवाज ऐकला, निरोळगावचा एक बुलंद आवाज, रायझिंग स्टार, अतिशय चांगलं समालोचन, अभ्यासू समालोचक रोहित भोपी आणि आमचे जयवंत तारेंचे सुपुत्र, अतिशय
फिरकीपट्टू असेल ज्यांनी जोगावच्या नाईटमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली. अजून जर असा थोडंसं जर ट्रेनिंग तर नक्कीच, म्हणून विकी भोईर वगैरे यांचा तुम्ही बॉलिंग अटॅक बघा, त्यांचे हे रौनक तांडेल. स्कोरिंग मात्र अफलातून करतात. चला 18 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. 86-11 आणि येळ नाईक दोन बलाढ्य संघ. पहिला सामना, पहिली मॅच. एकीकडे याच्यानंतर खरी मॅच होईल. एकीकडे ISPL आणि दुसरीकडं कामेश नाईक आणि विकी भोईर. नुकता ज्यांचा जो आज शाही सत्कार, धाराईगावची आणबान शान विकी भोईर, जगाच्या पाठीवर आपलं नाव अजरामर करणारा धाराईगावचा विकी भोईर, अतिशय भेदक गोलंदाज. चला नवीन गोलंदाज हर्ष नाईक, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. आणि धाराईगावची मध्ये संकल्पना चांगली आहे. 40+ खेळाडू जास्ती असतं प्रोत्साहित करायचं, जास्ती असतं प्लॅटफॉर्म द्यायचं, जेणेकरून त्यांचं क्रिकेट अजूनही इम्प्रूव्ह होईल. आणि संघ मालकेस हर्ष नाईक द ओनर ऑफ दिस टीम. 18 चेंडू 3 धावांची गरज. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर तयार. बॉलिंग मार्कवर मीडियम पेसर, मध्यममध्ये गोलंदाज. बघा एक कावो कॉर्नर, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिडॉन आहे, मिडॉन नाही आहे, मिडॉन आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. आणि हा यस अपरकट करायचा प्रयत्न, चेंडू जाईल झोन मध्ये, परंतु या ठिकाणी अफलातून झेल. ट्रेमेंडस कॅच. प्रथम थर्ड स्लिपला घेतला झेल. थर्ड स्लिप आणि करवंची गली, बॅकवर्ड गली. आणि हा पहिला ब्रेक थ्रू दिला मिळवून हर्ष नाईक द कॅप्टन ओनर. आणि हा पहिला गोलंदाज, पहिला फलंदाज बाद होईल. बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं बदल, धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि वन डाऊन द फलंदाज यतीश 11. तर नवीन फलंदाज, वन डाऊन द फलंदाज सूरज भोईर. बघा 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 30 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. दोन बलाढ्य संघ आमने सामने. तब्बल 8 संघाचा समावेश. धाराईगाव प्रीमियर लीग 2025. या स्पर्धेचे दमदार आयोजक महेंद्र शेठ नाईक. गेल्या वर्षी देखील बराच त्यांनी त्या स्पर्धेचा संपूर्णपणे खर्च उचलला होता. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत, कुठल्याही प्रकारचे कमी पडू द्यायचे नाही, त्यांचा स्थायी स्वभाव आहे. आणि इथंच अहमदाबाद चषक डे नाईटचं एक प्लॅनिंग. आणि हा येस डावको यादव फलंदाज आउटसाइड द स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी, बॅकवर्डला गेला होता, स्क्वेअर कट करायचा पण तो बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. गादगे यष्टीरक्षक, डॉट डिलिव्हरी. चला षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. आणि हा पुढचा चेंडू हवेमध्ये पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला. आणि आणखीन एक धक्का, काय गोलंदाजी आहे. वास्तविक हा चेंडू होता लॉलीपॉप, परंतु झेल घेतलाय. आणि हा झाला दुसरा गडी घालत, दुसरा हादरा. डीजे वाजव तुला थोडा. गाणं चला नवीन फलंदाज, टोडांदा फलंदाज आयुष. धावसंख्या झाली 17. 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2017 सद्य स्थिती विद्यमान अवस्था. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 30 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूला तुम्हाला ठोकायला लागते 2 धाव्यांचं इक्वेशन. ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. चला हर्ष
येस अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट चेंडू सुसाट मारा वेग गती आणि मतीयाचा पुरेपूर वापर केला आणि बघा पहिला आला होता पहिल्यांदा आक्रमण करायचा विचार नंतर आयत्यावर भेद बदलला परंतु तोही कनेक्ट झाला नाही चांगली डिलिव्हरी 14 चेंडू पाहिजे धावा 30 आणि ह्या दिशाहीन चेंडू आउटसाइड द लेग स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा वाईटचा इशारा संघाची धाव संख्या पाहिजे 14 मध्ये 29 14 चेंडू 29 धावांची गरज थोडासा आक्रमण करावा लागेल मोठे फटके खेचावे लागतील षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल कमीत कमी 2 हिट आणि हा यस पहिला दमदार सिक्सर शॉर्ट पिच चेंडू अकुट डब्याचा लॉब केलाय मिडविकेच्या डोक्यावरून दमदार सिक्सर पेरी वालू सोनेरी हो यस की चांगले किपिंग क्या बात आहे दमदार किपिंग यस राजेश भोईर आणि त्यांचे सुपुत्र आहेत त्याच्या आयुष काय योग आहे बघा पिता पुत्रांची ही जोडी आणि राहिले 12 बॉल आणि धावा पाहिजे ते बी धावांचे म्हणजे 11.5 धावांचं इक्वेशन राजेश भोईर यांचं संपूर्ण नेतृत्व कॅप्टन जरी कोणी असला परंतु नेतृत्व हे राजेश भोईर करतायत अनुभवाचा पुरेपूर फायदा उचल आणि 12 मध्ये पाहिजे 23 चला बॉलिंग मार्क होता यार षटक क्रमांक 4 दीपक ठाकूर इज अ कॅप्टन ना कॅप्टन ऑफ यार नाईक अँड कंपनी दीपक ठाकूर खरं म्हणजे हा धाराविभागातून बिलॉंग करणारा ज्यावेळी रेग्युलरचे मॅचेस असतात अनेक स्पर्धा ज्याने जिंकून दिल्या असतात दीपक ठाकूर ज्यांची गोलंदाजी मला आठवते भूमिपुत्र मैदानामध्ये ज्याने 6 धावा देखील डिफेंड केल्या होत्या तुर्बे संघाच्या विरोधात असा भयानक गोलंदाज दीपक ठाकूर 12 मध्ये 23 12 बॉल्स टू गो रिक्वायर पहिला चेंडू तयार डावखुरी हाताचा अतिशय निष्णात गोलंदाज DGPL धारावी प्रीमियर लीग पहिला चेंडू उलटा चेंडू दामा प्लेज अतिशय वेगाने चेंडू आलाय दामा प्लेज पंधांचा निर्णय अंतिम असेल रिव्ह्यू पाहिजे का यस यस जर अंपायरने घेतला तर रिव्ह्यू प्लीज अंपायर दे कॅन टेक रिव्ह्यू एनी टाइम नको चला जाऊ द्या प्लीज दामा स्क्वेलचा बंद का म्हणतात प्लीज घेतला DRS DRS रिव्ह्यू आहे का अंपायर नो रिव्ह्यू कॅन्सल आणि मिळेल फक्त 1 धाव आणि राहिले बॉल या ठिकाणी 11 आणि पाहिजे 22 हो येस आउटसाइड ॲप्स्टम चांगली डिलिव्हरी 10 मध्ये पाहिजे 22 2.20 असं हे आस्किंग रन रेट असेल चांगली गोलंदाजी दीपक ठाकूर पहिला चेंडू काय वेग टाकला होता जबरदस्त वेगावर स्वार होऊन किपरला देखील चकून गेला अतिशय भन्नाट गोलंदाजी यस लेफ्ट आर्म महोदय विकेट आणि हा चेंडू टायमिंग जमत नाही चेंडू गेला मिड ऑनला 9 चेंडू आणि 21 धावांची गरज Nine must to go. Required 21 runs for victory for ATC11 against AR नाईक. 2 बलाढ्य संघ आमने सामने पहिली मॅच पहिली लढत DGPL मधली ही आजचा पहिला दिवस
चालू. चला बॉलिंग मार्कमध्ये दीपक ठाकूर. हो येस पुन्हा ग्रेट डिलिव्हरी. जबरदस्त टप्पा, अचूक नियंत्रित, अचूक टप्प्यावरून चेंडू पिचिंग झाला उजव्या सीच्या बाहेरून आणि बॉल राहिला बाकी निमिन. लास्ट डिलिव्हरी म्हणजे टोटल चेंडू आहे 7 आणि धावा पाहिजे 20 धावांची गरज. सेन लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दीपक ठाकूर. काय स्पेस आहे, बाउन्स आहे आणि हा यस पुन्हा आणखीन एक डिलिव्हरी डॉट आणि राहिलं शेवटचं निर्णायक षटक. अंतिम 6 चेंडूमध्ये पाहिजे 20 धावांची गरज. काय गोलंदाजी केली, जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ टोटली बॅकवर्डवर झालेले दमछाक पिछेहट. कृपया जास्तीत पाणी प्लीज. डिहायड्रेशनचा त्रास नको म्हणून पाणी प्लीज. कारण भरपूर उष्मा आहे, वातावरण दमट आहे. एक वेळ 2 घास कमी खा पण पाणी मात्र भरपूर प्या. चला शेवटचा बॉलर 6 मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. अमित पाटील, नामदेवजी पाटील गेल्या वर्षी अतिशय 3 दिवस तल टोकून होते आणि अतिशय सर्व समालोचक असतील, अंपायर असतील, त्यांना प्रत्येकी त्यांनी फुलना फुलाची पाकळी देऊन सन्मानित केलं होतं. सरप्राईज गिफ्ट. चला अमित पाटील शेवटचं षटक प्रगती. पहिला चेंडू 6 मध्ये धावा करायचे 20 धावांची कंपल्सरी चेसिंग. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू खोला टाकलाय. चेंडू गेला आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. 5 चेंडू 20 धावांची गरज. हळूहळू पराभवाच्या खाईत, पराभवाच्या दरीत संघ चाले 11 कारण मला अटॅक केल्याशिवाय पर्याय नाही. कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन आहे. अमित पाटील राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल लॉंग ऑफ डिक एक्स्ट्रा कव्हर चिरत गेला आणि हा पहिला चौकार 4 धावांसाठी. 4 मध्ये पाहिजे 16. गेंदे बचिए 4, अब जितने के चाले 16 रनों की जरूरत. 4 चेंडू 16 म्हणजे प्रत्येक चेंडू पाहिजे चौकार. अतिशय दमदार स्पर्धा. सालाबाद प्रमाणे धारावी गाव म्हणजे की आयोजन मात्र त्यांचं 1 नंबर असतं. पहिल्यापासून त्यांचा हा इतिहास आहे. जो 30 ते 35 वर्ष मी इथं या धारागाव जोडलेला आहे आणि हा यस उलटा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. जाहीर घोषित निर्धार 1 धाव मिळते. 3 चेंडू मध्ये पाहिजे 15 धावा. 3 चेंडू 15 धावांची गरज. 2 मोठे फटके मारल्याशिवाय गत्यंतर नाही, कुठलाही तरणोपाय नाही. 3 मध्ये 15 धावाचे करायचे आहेत. रोहित बोपे यांचा हा दमदार आवाज. गेल्या वर्षी चला चांगली गोलंदाजी. दीपक ठाकूर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून. अमित पाटील खरं म्हणजे सुरुवात चांगली केली राजेश भोईर यांनी. ज्या षटकामध्ये मारायची गरज होती कारण 40+ प्लेअर होता पण राजेश भोईर यानं मात्र फक्त 3 धावा मोजल्या. हो येस वरपे चेंडू पुन्हा एकदा क्लास फटका चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी की आणखीन एक जबरदस्त तडाखा. कव्हर ड्राईव्ह शूड बी एक्सलंट बॅटिंग आणि 2 मध्ये पाहिजे 11 धावांची गरज. या चेंडूवर जर षटकार मारला तर मात्र आणखीन एक षटकार मारावा लागेल कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला अमित पाटील 2 गेंदे 2 चेंडू 11 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा यस लोअर फुल टॉस आणि हा डाव संपलेला जवळ जाहीर घोषित निर्धारित आणि पाहिजे कंपल्सरी 11 धावांची गरज. राहिला फक्त शेवटचा फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज परंतु चांगला धावा डिफेंड करताना गोलंदाज यार नाईक. आणि हा षटकार परंतु वेळ निघून गेली होती आणि निसटता विजय प्रस्थापित केला एअर नाईक अँड कंपनी
आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर तंजील शेख, ज्यानं अफलातून इनिंग साकारले, 26 धावांची बेहतरीन इनिंग, या सामन्याचा हिरो ठरलाय. त्यांच्या बळावर सामना हा जिंकला AR नाईक अँड कंपनीनं आणि हा पहिला दमदार विजय आणि प्रतिस्पर्धी यतीश 11 या संघाला पराभूत केला. बघूया या तंजील शेख. तर विनंती करतो आमचे सन्मान्य नामदेवजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. तंजील शेख पहिल्या सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केलं. चला मॅन ऑफ द मॅच. या बनवता आपलं हार्दिक स्वागत असेल.